मंडळी, वेलकम टू माय चॅनल। तर तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सगळ्यांची दिवाळी कशी चालली तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आज मी आणि माझा भैया जाणार आहे लोहाराला कपडे घ्यायला। तर मी तुम्हाला तेही दाखवेन आणि घरात आहे अजून काय फराळीची करणार आहे ते दाखवेन। तर तुम्ही पण फराळी वगैरे घरात चाललाय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग पुढे कंटिन्यू बघत राहा। आणि आता दररोज असेच तुम्हाला ब्लॉग येतील माझे आणि आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर पुढे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा। मंडळी, फराळीचं ताट। तर अजून काही पदार्थ राहिले त्यामुळे जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवत आहे। तर बघा, तर तुम्ही सर्वजण या खायला दिवाळीचा फराळ। तर बघा, चिवडा, अनारसा, बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, बेसनचा लाडू। तर या तुम्ही सगळेजण खायला। तर मित्रांनो, इथं बघा फराळ ते झाल्यानंतर दुपारी पप्पाच्या मित्रांनी फटाकडे आणल्या होत्या तेरखेड्यावरून फॅक्टरीमधून। तर इथे बघा फटाकडा काढवलोय मी। तर खूप स्वस्त फटाकडा भेटल्या, 2000 मध्ये एवढं सगळं भेटलं। तर मी काय एवढं बारीक आणलं नाही, सगळ्या मोठ्या फटाकडा आणलोय कारण बारीक आता वाजवायला मजा येत नाहीये, त्यामुळे मोठ्या फटाकडे आणलोय। तर हे बघा, मी खूप सारे फटाकडे आणलोय। लक्ष्मी तोटे, 25 आवाजी, 2 आवाजी, ग्रीन शॉट, रेड शॉट, असं कलरच्या तार काड्या, डबल आवाजी, चिमणी फटाकडे, असं खूप काही आणलो। तर तुम्हाला दिसतच असेल। आणि मला माहित आहे की पोल्युशन करू नये, पण दिवाळी फटाकड्याशिवाय दिवाळी झाल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे मी नॉर्मल फटाकडे आणलो। तर हे बघा, झाडही आणलं मी मोठे। तर हे झाड उडवलेलं पुढे क्लिपमध्ये आहे, तुम्ही नक्की बघा। तर हे बघा, भुईचक्कर आणलं बघा हे। आणि हे बघा ग्रीन शॉट, हे खूप स्वस्त भेटले मला। आणि तुम्हाला जर फटाकडे हवे असतील स्वस्तमध्ये तर तुम्ही नक्कीच तारखेड्याच्या फॅक्टरीला भेट द्या, उस्मानाबादला। तर तिथे होलसेलमध्ये फटाकड्याचे रेट भेटते। तर हे बघा, डबल आवाजी, हे बघा डबल आवाजीचं सट। अभी मजा आएगा ना भिडो। तर मी क्लिप असंच लावलो हे, कारण फटाकड्याशिवाय मजा नाही, म्हणून अभी मजा आहे का ना भिडो हे क्लिप मी मुद्दाम लावलोय। तर इकडे बघा, हे झाड खूप छान झाड, म्हणजे खूप वेळ उडत होतं हे झाड। तर त्यानंतर बघा, आम्ही दुपारी गेलो लोहाऱ्याला कपडे आणण्यासाठी, मी, भैया, रपू भैया आणि आमचा अजून एक मित्र। तर आम्ही असं चौघं गेलो। तर इथं भैया गाडी काढत होता, रपू भैया सांगत होता की साईड सांगत होता, ह्या साईडने घे त्या साईडने घे। आणि आम्ही लोहाऱ्याला कपडे आणायला गेलो। तर हे बघा, भैयाने गाडी काढली, आता आम्ही सगळेजण चाललोय। तर आता गाडीत बसलो आम्ही। तर हे बघा, आम्ही निघालो लोहाऱ्याला। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि दिवाळीत कोण फटाकडे उडवले, कोण चिवडा लाडू खावले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे बघा, आम्ही लोहाऱ्याला निघालो आणि आता वातावरण खूप छान आहे, पाऊस नाही काय नाही, एकदम छान वातावरण होतं। तर मजा येत होती दुपारी, पण ऊन खूप होतं। तर इकडे बघा, आम्ही निघालो। माझ्याकडे पण आहे रे भैया। जास्त पॉकेट वाले घ्या, खराब दिसते। तर मित्रांनो बघा, आम्ही लोहाऱ्यामध्ये पोहोचलो आणि आम्हाला पूर्ण सुविधा, असं म्हणजे पूर्ण आम्हाला सुविधा मिळणारं गाव म्हणजे आमच्या गावाजवळचं लोहारा आणि आमचा तालुका आहे गावचा। तर इकडे बघा, लोहाऱ्याला पूर्ण काही सुविधा असतात, म्हणजे कपडे, वस्त्र, अन्न, निवारा सगळं काही लोहाऱ्यामध्ये भेटतं। आम्ही बारक्या खेड्यातून बिलॉंग करत असल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीला लोहाऱ्याला यावं लागतं। तर इकडे बघा, आम्ही कपड्याचं दुकान। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। तर हे बघा, मी हा टी शर्ट घेतलो एक, खूप छान होता टी शर्ट हा। पण इथं मातोश्री कॉम्प्लेक्समध्ये महेश मेन्सवेअर म्हणून आहे, तर तिथं भेटतं। तर इकडे बघा, रपूबाई आपण बघत होता टी शर्ट, मी आणि रपूबाई असं मॅचिंग टी शर्ट घेतलोय। तर इथे बघा, तर त्यानंतर आम्ही गेलो
दुसऱ्या दुकानामध्ये अजून काही कपडे बघायला. तर हे बघा आम्ही रस्त्याने चाललो होतो कडच्या दुकानात. तर इकडे बघा आम्ही आलो दुसऱ्या दुकानामध्ये. तर इथं तर एकदम खूप छान छान कपडे होते आणि नवीनच ओपनिंग होतं आणि इथं ऑफरही आहे. आम्ही कुपनही भरून आलो. तर इकडे बघा आम्ही कपडे घेत होतो. मी आणि भैया घेणार होतो इथं कपडे. तर हे बघा आम्ही हे ड्रेस घेतले. तर कसं वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकदम खूप होलसेल दरात आणि एकदम क्वालिटी एकदम बेस्ट होती कपड्यांची. तर हे बघा मी हा एक शर्ट घेतलोय. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटते. तर एवढं बिल झालं आमचं माझं आणि भैयाचं मिळून. तर हे बघा इकडं भैया बिलिंग करत होता. त्यानंतर बिलिंग केल्यानंतर आम्ही निघालो गाडीकडे. तर इकडे बघा पिशव्याती झाल्या गाडीत आलो आम्ही आणि आता आम्ही गावाकडे निघालो. तर मित्रांनो आम्ही ज्या दुकानातून कपडे घेतलो त्या दुकानाचे कॉम्प्लीट आहे. आणि कोण कोण लावायचे जर बघत असतील ब्लॉग तर नक्की या साई गारमेंट्सला भेट द्या. आणि तो कुपनही आहे. तर हे बघा आम्ही निघालो. हे बघा त्यानंतर आम्ही रपू भाया म्हणला की भूक लागली तर आम्ही नाश्ता करायला गेलो. तर इथं बघा खूप छान डोसा दिला होता. हे बघा आम्ही डोसा घेतलो आणि भैयाने उत्तापा घेतला. तर बघा डोसा किती मस्त डोसा होता. त्यानंतर आम्ही आलो घरी. तर घरी आईची तयारी चालू होती चकलीची. आई म्हणली मी का तुझी वाट बघत थांबत नाही आता लवकर करते. तर हे बघा आई मस्त असं चकल्या तळत होती. तर इथे बघा चकल्या तळून झाल्या भरपूर असं आम्ही यायच्या आधीच. तर चकल्या एकदम छान झाल्या त्या. इकडे तळून इकडं करत होती इकडे तळत होती आई. खूप वास असं मस्त सुगंध पसरला होता किचनमध्ये चकल्यांचा. त्यानंतर थोड्या वेळाने आमच्या घरी आले पाहुणे म्हणजे आमचे 2 मामा 2 मामी आणि आमचे मामाचे मुलं. तर हे बघा आमच्या बारक्या मामी. तर हे बघा आमच्या बारक्या मामाचा मुलगा राज. तर हा आमचा मोठा मामा. तर ते गेले होते देवदेवला. तरी आमची आजी ही आमची मोठी मामी. तरी मोठ्या मामीचा मुलगा. ही भक्ती आमच्या मामीची मुलगी मोठ्या मामीची मुलगी. तर सगळे हाय म्हणून ओरडत होते. तर इकडे बघा सगळ्यांचे बोलणं गप्पा चालू आहे. नाश्ता वगैरे चालू होता. तर हा आमचा भैया BMS डॉक्टर. तर इकडे बघा सगळ्यांच्या गप्पा वगैरे चालू आहेत. त्यानंतर हे बघा आपलं म्हणजे मी लाइटिंग केलेलं शूट केलोय. तुम्हाला मी पूर्ण दाखवलं नव्हतं म्हणून आज मी पूर्ण दाखवत आहे लाइटिंग. तर इकडे बघा कोण कोण लाइटिंग केले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फटाकड्याशिवाय आणि लाइटिंगशिवाय दिवाळी आहे असं वाटतच नाही. त्यामुळं मी असं लाइटिंग केलोय. आता गावाकडचं घर म्हणल्यावर पत्रे असणारच. त्यामुळं मी पत्र्यावरच लाइटिंग सोडलोय. आणि इकडं आमच्या अंजीरचं झाड त्यावरही लाइटिंग सोडलो. तर हे बघा किती छान दिसत आहे घर. त्यानंतर 7 वाजता दिवेही लावले. तर हे बघा दिवे. तर परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे बघा आमचं घर. तर घरात आता दिवाळी म्हणल्यावर पाहुणे ते येणारच. तर आमच्या भावकीतला भैया आला होता आम्हाला भेटायला. तर हे बघा आमचं घर.